शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्राला संगीताची जी एक मोठी परंपरा मिळाली, या परंपरेत एक महत्त्वाचं नाव, एक महत्त्वाचं घराणं ज्याला म्हणता येईल ते म्हणजे मंगेशकर घराणं. मंगेशकर या 5 अक्षरी मंत्राने खऱ्या अर्थाने आपलं संगीत क्षेत्र समृद्ध केलं आणि आपली संगीत परंपरा ज्यांनी समृद्ध केली अशा मंगेशकर घराण्यातल्या प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर आज आपल्यासोबत आहेत. उषाताई, स्वागत आहे. नमस्कार. आणि उषाताईंची गाणी आज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या पिढीची आघाडीची गायिका धनश्री देशपांडे आपल्यासोबत आहे. धनश्री, स्वागत आहे तुझं. उषाताई, खरं तर मंगेशकर हे नाव, आणि मी म्हटलं तसं की तो 5 अक्षरी मंत्रच आहे आमच्यासाठी, आणि या मंगेशकर घराण्याने आम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जी संगीताची देणगी आम्हाला दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे खूप मनापासून आभार मानते रसिकांच्या वतीने. आज गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा दूरदर्शनमध्ये आला आहात आणि दूरदर्शनच्या या माध्यमातून खरं तर तुमचा परिचय, दूरदर्शन आणि तुम्ही, हे खूप जुनं नातं आहे. खूप खूप जुनं नातं आहे. बरोबर, म्हणजे खूपच. बरोबर. आणि तेच नातं पुन्हा एकदा वृद्धिंगत करावं या दृष्टिकोनातनं आपण गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने आलो. पण आज गाण्यांचा सगळा तुमचा प्रवास उलगडायचा म्हटला तर 1975 साल, जेव्हा जय संतोषी माता आणि त्यातलं मैं तो आरती उतारू रे, हे अजूनही आमच्या कानात घुमतंय. आणि तिथून कुठेतरी तुमच्या पार्श्वगायनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली म्हणायची का? सुरुवात झाली 1953 साली. ओ हो हो, बरं. 70 वर्ष झाली मला. नक्की. माझं पहिलं गाणं त्या काळामध्ये चाललं व्ही शांताराम प्रोडक्शनचं गाणं. सी रामचंद्र म्युझिक डायरेक्टर, म्हणजे अक्षरशः त्यांनी मला ओढून नेलं की गा गा म्हणून. मी गात नव्हते. आणि ते राजश्रीला होतं गाणं, अण्णांच्या मुलीला. आणि त्या गाण्याचे शब्द होते भाभी आई. ओ बरं. तर ते गाणं चाललं, बालगीत म्हणून चाललं. त्याच्यानंतर मग लाईनच लागली बालगीतांची. छोटे बरीचशी गाणी गायले मी. त्याच्यानंतर दुसरा पडाव माझा होता आपलम चपलम. अरे ते तर ग्रेट. हां, ते त्याच काळातले. बरोबर. आपलम चपलम झालं. आपलम चपलम नंतर झालं माझं दीदीबरोबरचं डुएट झालं. त्याच्यानंतर माझं नवीन म्युझिक डायरेक्टर आणि नवीन सिंगर माझ्याबरोबर आले ते किशोर कुमार. हो. आजा रात बीती जाय, मेडिएंटेज. मग हेमंत कुमार. हेमंत कुमार 6 फूट उंच आणि मी एवढी. तर याच्यापेक्षा मोठा मला त्यांनी हे प्लॅटफॉर्म दिला होता आणि त्याच्यावर उभे राहून आम्ही एका माईकवरती गात होतो. ओ हो हो. त्यामुळे त्यावेळेला एकच माईक असायचा ना. आणि म्युझिशियन पण वाजवलं आणि चुकलं कुणाचंही तर सगळं पुन्हा. कधी कधी 10-10 टेक, 15-15 टेक व्हायचे. मग आमचे जे रेकॉर्डिस्ट असायचे ते म्हणायचे की खूप टेक झाले, आता आपण पहिल्यापासून सुरुवात करू. मग परत टेक 1 पासून सुरुवात व्हायची. अशी पण गाणी व्हायची. बरोबर. आणि गाऊन गाऊन थकायला व्हायचं, पण ते गाणं डोक्यात असं बसायचं की आत्ता जरी विचारलं लक्षात आहे गाणं. आणि तालमी पण खूप व्हायच्या ना तेव्हा गाण्यांच्या. तालमी पण व्हायच्या. म्हणजे मी दिल्लीच्या तालमी बघितलेल्या आहेत. अंदाज पिक्चरच्या वेळेला. अच्छा. राज कपूर, दिलीप कुमार पहिल्यांदा एकत्र, आणखी नर्गिस.
नौशाद साहेबांचं पहिलं पिक्चर दिदी करता. आम्ही जायचे रिहर्सल ऐकायला, कारण मी गात नव्हते, मी नुसते जाऊन बसायचे बघायचे आणि गाणं पाठ व्हायचं. दिदी रिहर्सल करायची, गाणं आम्हाला पाठ. तर ती गात होती तोड दिया दिल मेरा. बर. तोड दिया दिल, ते गाणं. अच्छा, ते गाणं तर दिदी गात होती रेकॉर्डिंगला. तर ते रिहर्सल करायचे. गाना ऐसा याद करो कि तुमको हाथ में कागज नहीं लेना पड़े, इतना याद होना चाहिए. 15 दिवस रिहर्सल चालली होती. एक एक दिवस सोडून मी जायचे, कधी हृदयनाथ जायचं, कधी मीनाती जायचे, असं ऐकायला जायचे. पहिल्यांदाच दिदी गात होती ना मोठ्या लोकांकडे. तर दिदी गायची तोड दिया, आहा ऐसा नहीं लता, तोड, जोर दो जरा, थोडासा धक्का दो, बहुत ज्यादा नाही, थोडासा. अशी रिहर्सल चालायची. एक एक शब्द गाऊन घ्यायचा आर्टिस्ट कडनं. आणि दिदीसारख्या आर्टिस्टला एकदा सांगायला पाहिजे का, त्याच्या मनातलं ओळखणारी ते पटकन गायचे बरोबर, पण ते दाखवायचे सगळं. आणि गाणं जे आपण ऐकायचे म्युझिक डायरेक्टर किंवा त्यांच्या असिस्टंटच्या तोंडून, आणि ज्यावेळेला दिदी गायची त्यावेळेला त्याचा रंगच निराळा असायचा, खूपच निराळा असायचा. श्रीरामचंद्र तसे गुणगुणून ऐकवायचे. हे गाणं कसं आहे, काकू म्हणायचे त्या सर्वांना, काकू हे गाणं कसं झालंय, मला काकू म्हणायचे. मुलगी पण म्हणायचे, काकू पण म्हणायचे. अण्णा चांगलं झालंय गाणं, छान आहे. दिदी गाणार आहे ना, हा छान आहे गाणं, नक्की चांगलं होईल. किती आठवणी खरं तर त्या वेळच्या आहेत सगळ्या. आपलम चपलम त्यांनी पहिल्यांदा गायला लावलं ना मला ते. हो ना, भाभी आई आणि नंतर आपलम चपलम, त्यानंतर. आणि नशीब असं होतं की मी गाईन ते चालत होतं त्या काळामध्ये. वा वा. भाभी आई खूप चाललं लहान मुलांमध्ये, आणि आपलम चपलम तर अजूनपर्यंत. आपलम चपलम तर आताही नृत्याचा कोणताही कार्यक्रम असला की आपलम चपलम चालू असतं त्याच्यामध्ये. आपलम चपलमच्या वेळेला काय झालं की अण्णांनी गाणं शिकवलं, असंच गुणगुणून शिकवलं, जास्ती नाही, कष्ट नाही करायचे. बरोबर. तुम्ही गाऊन घ्या ना काकू, गाऊन घ्या तुम्ही, असं करायचे. म्हटलं अण्णा पहिल्यांदाच गायला देत आहे मला, आणि तुम्ही गाऊन घ्या का, मी नाही सांगते, मी पळून जाईन ना परत, मी नाही सापडणार. अक्षरशः मला पकडून आणलं होतं त्यांनी गायला. आणि गाणं गात असताना एक लाईन आली, दगा देनेवाला दगा देनेवाला, ती माझी लाईन होती. मी दिदीकडे असं बघितलं, मी घाबरले नाही दिदीला, कारण दिदीला रोजच घरात गाताना ऐकत होतो आम्ही. दिदी ही लाईन असं कर, तू गा, मी नाही गात. का ग तू गात नाही, मला उंच, आता पहिलंच गाणे मी इतकं उंच नाही गाणार, तू गा. बरं मी गाते. दिदी इतकं सांभाळून घ्यायची आर्टिस्ट ना, कोणालाही. कोरसच्या म्हणजे कोरसच्या मुली गात असताना जर कमी पडल्या तर आम्ही कोरस पण गायचे. दिदी अशा सगळे कोरस गायचे. बरोबर. कारण जरा कमी वाटते ना, ते ओरडायच्या आतमधनं, कोरस थोडा कम आ रहा है, नहीं अभी ठीक हो जाएगा, शर्मा जी अभी ठीक हो जाएगा, मग तुम्ही लीड करा त्यांच्या समोर. बरोबर. खरंच आहे. पण ह्या सगळ्या आठवणींच्या बरोबर मी म्हटलं तसं की संतोषी माता एक असं झालं की त्यावेळेला फिल्मफेअर पण त्यावेळेला पहिलं जाहीर झालं, आणि ते मला फिल्मफेअर वगैरे काही मिळालेलं नाही आहे, खरं ते सांगते. अच्छा, मग फिल्मफेअर जाहीर झालं होतं म्हणजे नामांकनात वाटेल तेव्हा करतात, त्याला काय अर्थ नाही. संतोषी मला माझं नामांकन झालं होतं, पण त्याला काही तांत्रिक भानगडी होत्या मागच्या, त्यामुळे एका नवीन सिंगरला सर्टिफिकेट दिलं त्यांनी, चांगली गाते म्हणून. बापरे. आणि मला आनंद झाला, कारण मला माहिती आहे जेव्हा जेव्हा हे अवॉर्ड मिळतं तेव्हा तेव्हा तो आर्टिस्ट खाली जातो. आई गो, मला बरं झालं. पण संतोषी मग फार नंतर गायले, नंतर त्याच्या आधी फार गाणी गायली, खूप गाणी गायली. तसं तुमच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणावा किंवा गाण्यांच्या बाबतीत म्हणावा तर पिंजरा, आणि पिंजराची गाणी मराठीमधले मी तुम्हाला सांगते की पिंजराचं काय झालं की मी दादा कोंडकेंकडे गेले. दादा कोंडकेने सांगितलं तुम्ही गा. एकदम नवीन पहिलं पिक्चर सोंगाड्या, का मी इतकी ओळखत नव्हती त्यांचं. हे बघितलं होतं मी, वर्क करायचे तो बघितला होता, छान करायचे तो. बरोबर. पण ते प्रोड्युसर होतील आणखी असं आपल्याला त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींबरोबर गायचं, ते मी तयार झाले गायला.
आणि त्याच्या आधी राम कदमची माझी ओळख झाली. राम कदमांची ओळख माझी एक गाणं होतं माझं आणि जयवंत कुलकर्णीचं ड्युएट, हां, नाकात वाकडा नथीत ओ. वाकडा. आणि माझं होतं दुधाचा भाव माझ्या ताकाला. हो, तर हे 2 गाणी चालली ती त्यावेळेला. थोडी म्हणजे एक नंबर असायचे किंवा हे एला चाललंय, हे बीला चाललंय, हे सीला चाललंय. तर ते बी आणि एच्या मध्ये चालली होती गाणी. आणि लोकांच्या डोक्यामध्ये असा एक ठसा बसला की गावरान भाषेतली आणि गाणी ही गाऊ शकते. ठीक आहे, मी काही लक्ष दिलं नाही कारण हिंदीचं खूप काम होतं, खूपच काम होतं. बरोबर. आणि ज्यावेळेस माझं माळ्याच्या माळ्यामध्ये गाणं चाललं, खूप चाललं, तर अण्णांनी ठरवलं की आपण लावणीवरती पिक्चर काढायचं आणि हिला गायला घ्यायचं. बरं. पहिल्यांदा गायले अण्णांकडे, कधी गायले नव्हते. जाऊन बसायचे रेकॉर्डिंगला, अण्णांशी खूप चांगलं त्यांच्याशी बोलत बसायचं वगैरे. पण गाण्याचा प्रसंग नाही. आशा ती दिदी दोघे बरोबर बरोबर सगळं पिक्चर गायचं. एवढ्या बऱ्याचशा लावण्या गायच्या. आणि मी लहान, म्हणजे वयाने पण लहान आणि आवाज लहान, आणि संध्याबी वयाने मोठ्या. बरोबर. आणि सगळं त्यांची जी करिअर बघता त्या पिक्चरला त्या थकायला लागलं, वय वाढ लागलं. बरोबर. म्हटलं कसा शोभेल माझा आवाज यांना, असं मी विचार करत बसायचे. अण्णाला तू लक्ष नको देऊ, काय तुला काय करायचंय, मी बघतो ना काय करायचं, तुम्ही शांत करा. ते बोलण्याची पद्धती होती. काय करतेस, कुठे बसलीस, बरं सूर बरोबर आहे का तुला, सूर अण्णा सूर किती उंच ठेवलाय, राम सूर कमी कर. इतकं कॉपरेशन. बरोबर. एका प्रोड्युसरने एवढं करावं. तुलाच बरं नाही वाटत का, अण्णा आज गायची इच्छा नाही होत, पॅकअप, अरे बंद, बापरे, आर्टिस्ट गाणार नाही. त्याचा मूड पाहिजे ना मला. मला ते मूड नसताना मी कसं गाणं घेणार. आणि त्यात एक गाण्याची तुम्हाला कथा सांगते. उचकी. उचकी. पण त्यातलं छबीदार छबी पण खूप गाजलं. फार चांगलं. मला वाटतं आपण धनश्रीकडनं ते छबीदार छबी ऐकूया आणि मग उचकीची जी कथा आहे ती आम्हाला नक्की तुमच्याकडनं ऐकायची. धनश्री, ऐकवशील? अब हे गावले नरहित थंडगार वार, याला गरम शिणगार सोसना, याला गरम शिणगार सोसना. याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा, हित शाहिरी लेखणी पोचना, हित शाहिरी लेखणी पोचना. हित वरण भाताची गोडीर, नको फुकट छेडा छेडीर. अर सोंगा ढोंगाचा बाजार इथला, साळसूद घालतोय आळी मिळी. अन सार वरपती रसा भुरकती, घरात पोळी अन बाहेर नळी. चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू, हायस तरी कोण? कोण? वय वय कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी. आवदाजी बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. आवदाजी बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. वा, धनश्री, मस्त मजा आली. आणि उषाताई, आज तुम्हाला पुन्हा एकदा छबीदार छबी ऐकल्यानंतर पुन्हा एकदा ते दिवस नक्कीच आठवले असतील. अण्णांकडे गाताना मजा यायची. बरोबर. आणि तुम्ही उचकीची गोष्ट सांगत होता. रामभो म्हणजे पर्टिक्युलर ते शब्दांच्या बाबतीत गावरानी भाषेचे शब्द हे असे म्हणायचे असतात, ते कसे म्हणायचे, त्यांनी मला शिकवलं. माझं बराचसा काळ लहानपणचा कोल्हापुरात गेल्यामुळे मी फ्लुएंटली कोल्हापुरी बोलू शकते, ती भाषा. तर त्यात एक शब्द होता छबीदार छबीमध्ये, आर बत्ताशा. तर मी आर बत्ताशा म्हटलं, ते गाणं झालं, चाललं, सगळं झालं. ते दिदी एक दिवस ऐकत बसली होती आणि तिच्या शेजारी कोणीतरी ओळखीचा माणूस बसला होता. ही उषा, ही बत्ताशा गायली आहे ना,
हे मला पण नाही गाता येणार. एवढं मोठं कॉम्प्लिमेंट. किती छान. वा, मला इतकं हसू आलं. म्हटलं दीदी तू जे गातेस ना त्यातला एक तुकडा पण आम्हाला गाता येत नाही, तुला बत्ताशा गाता येत नाही. पण ती दाद खूप मोलाची होती. फक्त जोर, हां, खोललेपणा. उचकीच्या वेळेला काय झालं की पहिल्यांदा ते तड तड तड, मग उचकी, मग तड तड उचकी, ते सगळं अगं हो 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 सगळं झाल्यानंतर गाणं सुरू. तर मला लागली कोणाची उचकी, इथपर्यंत ठीक चाललं होतं. नंतर झालं की शेवटच्या लाईनला मला उचकी उचकी लागली. बरं. आता उचकी घेतात तर सूर लागणं अवघड व्हायला लागलं. दमायला व्हायचं ना, उचकी घेणं खरी उचकी घ्यावी लागायची. असं काही अण्णा मी उचकी नाही घेणार, नाही असं नाही चालणार, तुला उचकी घ्यावीच लागेल. म्हटलं अण्णा कोरसच्या मुली आहेत ना, त्यात माझ्या ओळखीची एक होती सुमन पुरोहित म्हणून, म्हटली छान उचकी घेते, तिला सांगा ना करायला. घरगुती एकदम वातावरण. नाही 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 कोरसची मुलगी गाणार नाही, माझ्या हिरोईनला हिरोईनचीच उचकी पाहिजे. अरे बरोबर. आणि ती उचकी तुम्हाला द्यावी लागली. गावी. बघूया धनश्रीला ती उचकी देता येते का? ऐकूया धनश्री. अगं हो 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 हो, अशी कुठं चालली ही पंजामिल गचका खात? आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी, गोष्ट नाही सांगण्याजोगी, गोष्ट नाही सांगण्याजोगी, कुणी गालावर मारली टिचकी, मला लागली कुणाची उचकी, अहो मला लागली कुणाची उचकी, कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची, लाजू नको लाजू नको लाजू नको, मला लागली कुणाची उचकी. तरणी ताटी नार शेलटी चढले मी बांधावर, अटकर बांधा गोरा गोरा खांदा पदर वाऱ्यावर, अडमतीचा हुल वाजले त्याचं पाऊल, माझ्या उरात भरली धडकी, मला लागली कुणाची उचकी, अहो मला लागली कुणाची उचकी, कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची, लाजू नको लाजू नको लाजू नको, मला लागली कुणाची उचकी. उठून सकाळी लैरवाळे गेले पानुठावरी, उन्हात बसले नात अंगाला पाणी गुदगुल्या करी, पाण्यामध्ये दिसताच लागलं मला पिस, त्यांनी माझीच घेतली फिरकी, मला लागली कुणाची उचकी, अहो मला लागली कुणाची उचकी, कुणाची ग कुणाची, कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची, लाजू नको लाजू नको लाजू नको, मला लागली कुणाची. वा धनश्री, खूप छान. गोष्टी गाण्यांच्या. धनश्रीनं एक गोष्ट माहिती नसेल, जे स्टेजवरती जेव्हा मी गायली हां, तर स्टेजवरती कुठं आणण्यात मी उचकी घ्यायचीच नाही. अच्छा. तर आमच्यावर एक कोरसमध्ये गायचा मुलगा साळुंके म्हणून, तो टिपिकल गावरानी गायचा. मी त्याला सांगितलं तू उचकी घे आणि मी गाते. हां, तर त्यांनी इतक्या जोरात उचकी घेतली तर सगळ्या लोकांनी टाळ्या वगैरे वाजवल्या, हसले सगळे. मी त्यांना सांगितलं मी आज उचकी उसळी आणलेली आहे आणि ज्या टाळ्या पडल्या. वा, मला वाटतं अशी उसनी उचकी कोणी घेतली नसेल. पण उषाताई, म्हणजे वैविध्य इतकं गाण्यांमध्ये सुद्धा तुमच्या बघितलं तर, म्हणजे राम कदमांकडे जसं तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्या संगीत नियोजनात केलं, किंवा म्हणजे जगदीश खेबुडकरांचे शब्द असतील, गदिमांचं मला वाटतं तुम्ही एकच गाणं म्हटलं गदिमांकडे. गायला असेल मला आठवत नाही, खूप वर्ष झाली. मला वाटतं एक मला आणा कोल्हापुरी साज, एक हौस पूर्वा महाराज, खूप छान गाणं आहे. खूप छान गाणं आहे खूप ते. छान गाणं. ते गदिमांचं आहे आणि ते तुम्ही गायलात त्यांच्याकडे. बरं. गदिमा आम्ही कोल्हापूरला राहत होतो
बाबूराव मिस्त्री तुम्ही नाव ऐकलेलं आहे, बाबूराव पेंटर. हो हो. त्यांच्या नातेवाईकांचं बाजूला घर होतं आणि बाजूला त्यांचा बंगला होता आणि आम्ही तिथं राहत होतो. त्याच्या मागच्या बाजूला गदिमा राहत होते. आणि त्यावेळेचं घर म्हणजे काही असं पॉश असं काही नव्हतं, सारवलेलं वगैरे असं. तर गदिमांची जी मेहुणी होती ती छान गायची. बरं. आणि दिदी गाते आणि सगळे गातात, सगळेच गाणारे, पाचीच्या पाची गाणारे. तर येऊन बसायची ती आणि ती गायची. रानात रंगाला रंगेला वारा भरारा, मला पाठ झालं त्यावेळेला. ही गोष्ट मी सांगते तुम्हाला 1943 सालची. बाप रे. तेव्हा मी गदिमांना भेटलेली आहे आणि अगदी घरच्यासारखं होतं, येणं जाणं असं होतं. बरोबर. त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर मी त्यांचं गाणं, मला त्यांचं आवड मिळालं गदिमांचं. नक्कीच गदिमांच्या त्या शब्दांनी खरं तर आज हे गाणं जे आहे ते मला वाटतं एकदा आपण धनश्रीकडनं ऐकूया. खूप सुंदर गाणं आहे ते. एक हौस पूर्व महाराज हो, एक हौस पूर्व महाराज, एक हौस पूर्व महाराज, मला आणा कोल्हापुरी साज. एक हौस पूर्व महाराज, मला आणा कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापुरी जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुम्ही घडवा. चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या, चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या हो. एक हौस पूर्व महाराज, मला आणा कोल्हापुरी साज. गळ्यामध्ये कोल्हापुरी साज, अंगठी बोटी, घोड्यावर पुढ्यात मध्ये घेऊन बसा तुम्ही पाठी. राजा राणी दोघ जण हिंदूवार ना पाठी. घोडे टप टप दमान निघू द्या, मला बेहोश आयुष्य जगू द्या. लोक पाण्यात बघतील बघू द्या, कुणी म्हणेल म्हणू रंग बाज, म्हणू रंग बाज, म्हणू रंग बाज. एक हौस पूर्व महाराज, मला आणा कोल्हापुरी साज. एक हौस पूर्व महाराज, मला आणा कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापुरी जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुम्ही घडवा. चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या, चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या हो. एक हौस पूर्व महाराज, मला आणा कोल्हापुरी साज. एक हौस पूर्व महाराज, मला आणा कोल्हापुरी साज. वा धनश्री, खूप छान. आणि उषाताई, ह्या गाण्याचा ठसकाच एक वेगळा आहे. आणि जसं आपण गदिमांचा उल्लेख केला तर गदिमा म्हटल्यानंतर बाबूजी हे तर आलेच. बाबूजींशी कधी संपर्क किंवा बाबूजींशी कधी बोलणं? बाबूजींकडे मी गायले आणि ते गाणं चाललेलं आहे. हां, कल्पनेचा कुंचाला. हो, अगदी खरं आहे. अप्रतिम गाणं आहे ते. नंतर चला घोड्यावरती बसूया असं काहीतरी गाणं, दोन तीन गाणी गायले मी, जास्त नाही गायले. बरं. पण बाबूजींबरोबर पहिल्यांदा त्यांनी मला गायला बोलवलं. म्हणजे मी त्यावेळेला गात नव्हते, अजिबात गायचे नाही. अच्छा. कार्यक्रमांमध्ये गायचे, रेकॉर्डिंगला नाही. त्यांचं तू गा. गाण्याचे शब्द होते, फुलपाखरू फुलपाखरू माझे मन जसे फुलपाखरू. तर मला काही केलं जमे ना. बरं. सगळी मुलं ऐकायला आलेली, घरातली माणसं सगळी, म्हणजे मीनाती आलेली, हृदयनाथ आलेला, आमचे म्युझिशियन सगळ्या. आमचे म्युझिशियन कोण होते? लक्ष्मीकांत, प्यारेलाल, गोरख, आनंद, मोठे मोठे, ते सगळे लहान होते. तर ते सगळे गाणं ऐकायला आले. उषा ती पहिल्यांदाच गातायत पिक्चर. रेकॉर्ड झालंच नाही. आई ग सोडून दिलं, मला नाही गातात. बाबूजी मला नाही गातात सोडून दिलं. त्याच्यानंतर मी विसरूनच गेले की आपण गायला लागले. माझी गाणी चालायला लागली, खूप चालली. मग बाबूजींनी परत बोलवलं मला.
आणि मग कल्पनेचा कुंचला. त्यावेळेला कल्पनेचा कुंचला. ते शब्दही किती सुंदर आहेत आणि ते गाणंही अप्रतिम आहे. पण जसं गदिमा, बाबूजी या सगळ्यांनी ना एक देणगी खरं तर आपल्याकडे गीतांच्या माध्यमातून दिली आहे. म्हणजे गदिमा म्हणजे शब्दप्रभू, अगदी शब्दचित्र उभं करायचे आणि बाबूजी त्याला उत्तम संगीत द्यायचे. ती एक जोडी आपली होऊन गेली. पण असंच शब्दांनी अतिशय उत्तम रीतीने ज्यांनी काम केलं त्या म्हणजे शांताबाई शेळके. आणि शांताबाईंचा आणि तुमचा म्हणजे अगदी घनिष्ठ संबंध, घरगुती संबंध होता. आणि तुम्ही त्यांच्याकडेही गायला, त्यांची गाणी पण गायला, बरीचशी गाणी गायली. एक आम्ही लहान मुलांसाठी संपूर्ण स्टोरी गाऊन केली होती. अच्छा. हंसल अँड ग्रेटेल. बरं. आणि 3 डुकरं आणि मुंगी आणि टोळ ही सगळी गाऊन केली होती. अच्छा. मग त्यातली कॅरेक्टर गायची आणि ते सगळं शांताबाईंनी लिहिलं होतं. वा. म्हणजे चलरे भोपळा टोणक टोणकपासून सुरुवात व्हायची, तर ते सगळी अख्खी कहाणी व्हायची. नंतर दुसरी कहाणी हंसल अँड ग्रेटेलची, चेटकी नेत्या वगैरे सगळं. तर इतकं त्यांचं आम्हाला म्हणजे शांताबाई हे नको, आता काहीतरी निराळं लिहा ना, मला हा शब्द नको, निराळा लिहा. मग त्या लगेच लिहून द्यायच्या. बरोबर. त्याची काही लिहिलेली कागद पण आहेत माझ्याकडे. अच्छा. असे चेंजेस त्यांच्या अक्षरात, म्हणजे त्यांच्या हस्ताक्षरात. वा. पण शांताबाईंनी लिहिलेलं शालू हिरवा पाचोनी मरवा तुमचं इतकं गाजलेलं गाणं, त्याच्यामध्ये सगळ्यांना गायचं होतं. तर हृदयनाथ गायला, पण तो कुठलं गाणं गायला, त्या फुलांच्या गंधपुष्प. अच्छा. नंतर दीदी गायली. आणि माझ्याकडे आलं तर म्हटलं मी तशी लहान मुलांची वगैरे गाणी गायलेली, जास्ती गायलेली नाही, तर तू मला त्या टाईपचं ते शालू हिरवा यंग मुलीचं दिलं. आणि मग सगळे आम्ही एकत्र आलो नेमजसीने. हा. वा. तो अनुभव तर सगळ्यांना म्हणजे आजही आठवतो. फक्त एकच गोष्ट झाली की त्या रेकॉर्डमध्ये आशा ती गायली नाही. अच्छा. त्यामुळे आम्हाला चौघांचं चालत ते. बरं. पण ते कसं काय त्यावेळेला त्यांना जमत नव्हतं? नाही, जमलं नाही त्यावेळेला. HMV थोडं जमलं नाही म्हणा, किंवा हृदयनाथनी विचारलं तर पहिल्यांदा गायली होती त्याच्याकडे. चांदण्या शिंपीत वगैरे ती गायली होती, रेडिओला गायली होती. पण काय मला लक्षात नाहीये. मी आपली माझं गाणं गाऊन निघून आलो. त्याने नेमच नेला की बरोबर उभे राहिलो. पण शालू हिरवा कसं आलं त्यावेळेला? ती चाल बाळासाहेबांनी तुम्हाला? खूप लाईट, बाळकरचा खूप लाईट येते. आम्ही हृदयनाथला बाळ म्हणतो. तर तो म्हणजे अवघड चाली करणार. आणि अवघड म्हणण्यापेक्षा ही शब्दांना धरून ते कॅरेक्टर ठरवून, हे ज्ञानेश्वरांचे म्हणजे तो ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण बुडलेला असतो. बरोबर. बाकी कुठलाही विषय नसतो त्याच्या डोळ्यासमोर. मीराबाई म्हणजे मीराबाईच, दुसरं कुठलंही गाणं करणार नाही. आणि चालावाई देसला तुम्ही ते कव्हर सगळी पेंट केली होती, तुम्ही सगळी पेंट केली होती त्याला, त्यामुळे तेही आठवत आहे. पण अजूनही चित्रकला चालू आहे थोडी बहुत. कधीतरी चित्र काढाविषयी वाटतं? पुस्तक काढलंय माझं. हां. त्यात काय काय आहे आम्हाला ऐकायला? पेंटिंग आहेत माझी मी केलेली. बरं. वॉटर कलर, पेन्सिल स्केच, ऑइल कलर, सगळे. पण संगीताच्या जोडीला ही जी चित्रकला तुमच्या गाठीला आली ती कशी आली, कुठून आली असं काय वाटतं? संगीताच्या जोडीला चित्रकला ही फार जवळची आर्ट आहे. कारण तुम्हाला माहित नसेल, सुमन मेहमाडी म्हणजे कल्याणपूर मी आपण आर्टिस्ट होतो. त्याचं मी कार्ड बघितलं होतं. नंतर दीदी, नंतर मीनाताई. दीदी फोटोग्राफी पण सुंदर करायची. फोटोग्राफी करायची, पण पेंटिंगला कधी तिला सांगितलं ना तर छान करायची. अच्छा. ते पण टाकले माझ्या पुस्तकात. बरं. हृदयनाथ मॉडर्न पेंटिंग करतो, फार छान. सगळ्यांची पद्धत निरनिराळी. पुढे आदिनाथ पण करतो की नाही? कोणी आणखी नाही, बैजनाथ करतो. बैजनाथ करतो. बरोबर. बैजनाथ छान करतो, शिकलेला पण येतो. आमचं शिक्षण काही नाही, असंच मनाचे श्लोक. बरोबर. पण सुंदर असायचं, म्हणजे तुमची चित्र इतकी सुंदर. मला मग सगळ्यांनी सांगितलं शिक. मग MR आचरेकरांकडे मी शिकायला गेले. बरोबर. MR आचरेकरांकडे 1-2 वर्ष शिकले. त्याच्यानंतर त्यांचा क्लास बदलला, दुसरीकडे ते गेले. मग ते बाहेर फॉरेनला जायचे. नंतर दिल्लीला जाऊन त्यांनी काही हॉटेल्स वगैरे सजवले. त्यात मध्ये खंड पडत होता, पण ते मला सांगायचे की तुझा हात फार चांगला आहे, तू करत राहा, सोडू नकोस असं मला सांगायचं. आणि त्यांना हुबेहूब कॉपी करणारी मी.
हो. अगदी कोणी म्हणे अरे हे तर आचरेकरांचं आहे असं इथपर्यंत. तर त्यांना तो इतका कॉन्फिडन्स होता माझ्यावरती की ही चांगलं काढते चित्र, बरोबर बरोबर. स्केचिंग चांगलं करते. हम्म. तर मला जास्ती ते प्रमोट करायचे म्हणजे मुलांमध्ये, बाकीच्या मुलांमध्ये. बरोबर. ते नंतर गेले एका याच्यामध्ये हार्ट अटॅकने दिल्लीलाच गेले. बरोबर. मग बंद झाला क्लास. मग मनाचे. बरोबर. आणि जेवढी मी कव्हर केली ना हृदयनाथची हो ती सगळी केली मी. गीता, भगवद्गीता केली, मीराबाई केलं, नंतर शिवकल्याण राजा केलं. हो खरंच आहे. ज्ञानेश्वरी 2 केली. सगळी कव्हर्स जी आहेत ती उषाताईंनी पेंट केलेली आहेत, स्वतः काढलेली आहेत. त्याच्यामुळे ती खूप महत्वाची. खरं तर तुम्ही गणपतीत पूर्ण डेकोरेशन करायचं, म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे तुमचं डेकोरेशन कितीतरी वर्ष. खूप करायचे मी, म्हणजे डोंगर, नद्या आणि ते पाणी वाहायचं वगैरे सगळं करायचं तुम्ही. सगळं करायचं. ते खूप सुंदर व्हायचं. पण ती कल्पना कुठून आली? आवड. आमच्या आईला भयंकर आवड होती. नुसता गणपतीने काहीतरी करायचं. आणि आमच्या ओळखीचे माधवराव शिंदे डायरेक्टर. अच्छा. तर ते खूप आम्हाला हेल्प करायचे की असं कर, पाणी नको, पाणी ठेवायचं नाही स्टेजवरनं, खाली जाईल पाणी. अच्छा. काच ठेव. ओ. ते दिसायचं पाण्यासारखं. त्यांना एमआर म्हणायचे आम्ही. एमआर काच ठेवली तर मग खालनं आलेले कमळं वगैरे वर कशी दाखवायची. ती का कमळ वरती ठेवून देठ खालनं चिटकव, बघ कसं वरती दिसतंय की नाही. म्हणजे इथपर्यंत झालं ना. मोठी काच, आमच्या डायनिंग टेबलची मोठी काच लावून अख्ख्या स्टेज भरून लावून, आणि सगळं डोंगर आणि बर्फ पडलेला आणि सगळं केलं होतं. कुठल्या तरी छोट्याशा कंपनीतला आर्ट डायरेक्टर होता, तो आला होता. असं बघत होता इकडं तिकडं. कोणी असं बघून त्यांनी पटकन काचेत बुट त्याला असं वाटलं की पाणी आहे खरं, आणि इतकं पाणी राहील कसं. बरोबर. पण ते मला आजही आठवतं, म्हणजे मी ते पाहिलं होतं प्रत्यक्ष. त्यामुळे ते खूप सुंदर. मला वाटतं खऱ्या अर्थाने कल्पनेचा कुंचला, पण तो प्रत्यक्षात तुम्ही रंगवला असं म्हणायला हरकत नाही. पण पुढच्या गप्पांकडे जाण्यापूर्वी आपण शांताबाईंचा विषय काढला होता. तर शांताबाईंची जी 2 गाणी आहेत ती आपण ऐकूया. शालू हिरवा आणि काय बाई सांगू. ही दोन्ही गाणी ऐकूया आणि मग पुढच्या गप्पा. काय बाई सांगूची कहाणी मग सांगू. नक्कीच. शालू हिरवा पाचून मरवा, वेणीत पेढी घाला, साजणी बाई येणार साजण माझा. शालू हिरवा पाचून मरवा, वेणीत पेढी घाला, साजणी बाई येणार साजण माझा. गोऱ्या भाळी चढवा जाळी, नवरत्नाची माळा, साजणी बाई येणार साजण माझा. चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ ग. चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ ग. लुटुपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग. रेशीम धागे ओढती मागे, व्याकुळ जीव हा झाला, साजणी बाई येणार साजण माझा. गोऱ्या भाळी चढवा जाळी, नवरत्नाची माळा, साजणी बाई येणार साजण माझा. काय बाई सांगू, कसं ग सांगू, काय बाई सांगू, कसं ग सांगू, काय बाई सांगू, कसं ग सांगू. मलाच माझी वाटेलाच काहीतरी होऊन गेले आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेलाच काहीतरी होऊन गेले आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू.
सजीवाला पडली भूल. त्या रंगाच्या त्या गंधाचा, त्या रंगाचा त्या गंधाचा अंगावर मिळाले साज. काहीतरी होऊन गेले आज, काय बाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज. काहीतरी होऊन गेले आज, काय बाई सांगू कसं ग सांगू. वा, खरं तर शालू हिरवा आणि काय बाई सांगू ही दोन्ही गाणी इतकी एव्हरग्रीन गाणी आहेत की ती आजही, मला वाटतं धनश्री तुम्ही कितीतरी कार्यक्रमात ना आजही ती गाताय आणि अप्रतिम झालं तुझंही. पण काय बाई सांगूचा काहीतरी एक किस्सा आहे, तो आम्हाला ऐकायचा आहे तुमच्याकडनं. काय बाई सांगू गाणं हे माझंच प्रोडक्शन पवनाकडच्या पवनाकडच्या झोंबीमधलं झोंबी. हिरोईनचं गाणं होतं. बरोबर. मी माझ्या प्रोडक्शनला कधी गायले नाही, बरं. कधी गायचं नाही हा माझा पहिला नियम होता, नाही गायचं. हृदयनाथ म्युझिक डायरेक्टर तर अजिबातच नाही गायचं. आणि मीनातीला मुलगी झाली, बरं. रचना. रचना. हां. आणि तिला बघण्यासाठी दिदी आम्ही सगळे हॉस्पिटलला गेलो. हम्म, हम्म. तिला बघितलं. आता तिचे केस होते लांब, तिचे डोळ्यापर्यंत आले होते. दिदी बोलली मुलगी छान दिसत नाही आहे. हां. तर म्हटलं दीदी आत्ता तुझं गाणं आहे काय बाई सांगू, माझ्या प्रोडक्शन ना मला घाई, चल चल मला मूड नाही आहे. अच्छा. रचनाकडे बघून मला असं वाटलं की नाही मला नाही गायचं, तू नंतर गाईन तू जाऊन गा. आणि मी तसेच गेले आणि दीदी गाणार म्हणून मी ते गायले गाणं. ओ बरं. कारण नंतर दीदी डब करणार होती, दीदीने डब केलंच नाही, तुझंच चांगलं राहू दे म्हणून सांगितलं. आणि काय नशीब असतं ते चाललं, तेच गाणं पुढे चाललं आणि तेच गाणं आजपर्यंत राहिलं. तसं खेबुडकरांच्या बाबतीतल्या गोष्टी म्हणजे जगदीश खेबुडकरांकडे आणि राम कदम अर्थात ती जोडी त्यांच्याकडे तुम्ही खूप गायलात. म्हणजे मला एक गाणं आठवतंय, निसर्ग राजा ऐक सांगतो, तुमचं आवडतं गाणं आहे. खेबुडकरांचे शब्द प्रोज आहेत ना त्याच्यामध्ये गाण्याच्या पेक्षा, ते लोकांना फार आवडलं. आणि मी जेव्हा जेव्हा गायचे तेव्हा तेव्हा खूप वंसमोर पडायचे, म्हणून मी सांगितलं ते गाणं. बरोबर, चांगलं गाणं आहे. काही त्या गाण्याबद्दल आठवण आहे? नाही, माझी अशी फार आठवण नाही आहे, पण ते त्या खूप गाणी गायली मी राम कदमांची. राम कदमांचे लास्ट मी त्यांना भेटायला गेले होते घरी. हां. त्यावेळेला त्यांचं काम बहुतेक थांबलंच होतं. मग ते वारणाला गेले होते काहीतरी गाणी शिकवायला वगैरे, त्याच्या आधी मी भेटले. तो दारामध्ये आले, ते म्हणजे मला फुलं वगैरे दिली. मला बोलली उषाताई तुम्हाला एक गोष्ट सांगू. उषाताई म्हणायचे मला. काय? माझ्याकडे बाकीचे आर्टिस्ट खूप गायलेले आहेत, खूप वर्षांपासून मी काम करते. ते राम कदम गुलाम हैदर साहेबांचे असिस्टंट. बरोबर. आणि पठ्ठे बाबूरावच्या फडामध्ये ट्रम्पेट वाजवणारे त्यामुळे राम कदम. हां. अच्छा. उत्तम वाजवायचे ट्रम्पेट. वा. आणि राम कदमना काय झालं, ते वातावरण त्यांनी सगळं बघितलं लावण्यांचं. बरोबर. आणि त्यातनं छानून आणि सॉफ्ट करून आणि चांगली करून लावण्यात त्यांनी दिल्या. त्यामुळे त्यांच्या लावण्याला जास्ती जिवंतपणा खूप आहे. आणि लावणीची आणखी मजा सांगते, लावणी ही कधीही गावरान भाषेत नसते, कुठली लावणी नाही. अच्छा. तुम्हावर केली मर्जी बहाल, नका सोडून जाऊन साधी. बरोबर. मला लागली कोणाची उचकी, त्याच्या आधीच ते बोलतात ते ठीक आहे, बरोबर. पण गाणं शक्यतो नसतं. कारण बैठकीची गाणी व्हायची, क्लासिकल व्हायची, तर त्याच्यामध्ये असे शब्द नसायचे जे गावाला नसतात. पण वाघ्या मुरळी आलं की असतं, आले मग असतं. आणि ते शब्द गाण्यामध्ये कसे, सगळ्याचा अर्थ कळतो मला, पण त्याचा उच्चार गाण्यात कसा करायचा, हां, हे राम कदम. वा. उषाताई तुम्हाला काय वाटतं की आज ही मुलं तुमची गाणी गातायत तेव्हा तुम्हाला स्वतःला काय वाटतंय? एक वारसा पुढे जातोय तुमच्या संगीताचा. नाही, चांगलं गातात मराठी, विशेषतः मराठी चांगलं गातात. हां, नवीन नवीन मुलं येत आहेत, खूप मुली छान छान गातात, खूप छान गातात. आणि जे आता त्यांना काही मुलींना तर तेलुगूमध्ये, तामिळमध्ये खूप काम मिळते मराठी मुलींना. बरोबर बरोबर.
आणि फॉरेनमध्ये वगैरे कार्यक्रम पण खूप मराठी खूप मुली गात आहेत, खूप छान गात आहेत, प्रत्येक निरनिराळ्या पद्धतीने गात आहेत. खरं आहे. आणि आता वेगवेगळी गाणी त्यांना मिळता येतही हा, आणि एक सगळी जुनी वेगळं गाणी. वेगळं क्षेत्र, एक वेगळं त्यांना पुढे कोणी आहे. नवीन गाणं गात नाही, कारण नवीन गाणंच नसतं. बरोबर बरोबर. गोष्टी गाण्यांच्या. आता हे रियालिटी शो होत आहेत, त्यातनं ही मुलं पुढे येत आहेत. तुमच्या वेळेला काही रियालिटी शो नव्हते. नाही, नाही. तर आत्ताच्या मुलांना हे जे व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठाचा त्यांनी कसा उपयोग केला पाहिजे गाण्यासाठी? जरा दर्जेदार गाणी गावीत असं माझं म्हणणं आहे. शब्द असावेत चांगले, चाल चांगली असावी, ते गाणं चांगल्या पद्धतीने गाता येईल कसं, कॉपी करणं मी मान्य करत नाही. बरोबर. त्यातलं मर्म फक्त शोधून काढलं पाहिजे. की दीदीचं गाणं आहे, मग दीदीचं गाण्यात नितळपणा आवाजातला, स्वच्छपणा तो आणायचा प्रयत्न करायचा. ती लाईन दीदी अशी गायली म्हणून तशी गायचं नाही, ते नाही करायचं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे भावना, गाण्यातली भावना जी आहे, जे गाणं असेल, मग ते निसर्गराजा असेल किंवा बेकस पे करम की जे असेल, कुठलंही गाणं असेल, दीदी अशी गाते की त्या गाण्यात पूर्ण ती त्या कॅरेक्टरमध्ये जाते. बरोबर. आणि ते नॅचरल पण आहे आणि थोडी तिची मेहनत पण आहे. आवाज तिला नॅचरल आहे, कुठेही जातो, कसंही जातो. तर तसं होऊ नाही शकत, पण त्याच्यातनं शिकण्यासारखं हे आहे की भावना शिका. बरोबर. भावना हवी, दृष्टिकोन हवा गाण्याकडे बघण्याचा. म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे. एक गाण्याचा तुम्हाला अनुभव सांगते मला आलेला. हां. स्टेजवरती एक बाई गात होती, रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या रेघां, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशीदा मी काढेला, हात नका लावू माझ्या साडीला. आता अशा ती सरळ गायलेली, रेशमाच्या रेघांनी डाड 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 डाड. आता ती गायिका गाते, रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या. अरे बापरे. मी म्हटलं अशी कुई कुई काय करते, मी बोलले तिला हा काय प्रकार आहे, हे ती गायलेली नाहीये, तू मनाचं हेत नको बस. बरोबर. सॉफ्ट कर, सॉफ्ट समजून प्रसंगाला बघ, काय प्रसंगाला गाणं चाललेलं आहे. शिवकालीन आहे ते गाणं. बरोबर. ते पिक्चर. आणि त्याच्यातली बाई डान्स करतात, तिला डान्स पण नाही करू दिलेला. त्यावेळेला जेवढे हावभाव असायचे तेवढेच करायचे, डान्स नाही करायचा. मोठी डान्सर होती जिवंतकला. हो ना. मग तिला एवढं संयमात ठेवलेलं आहे. आणि तुम्ही स्टेजवरती असं काय गाताय, प्रत्येक शेवटच्या लाईनला जोरात ओरडायचं. म्हटलं गाऊच नका, याच्यापेक्षा गाऊ नकोस, दुसरं गाणं गा. समजून गाणं गाणं हे महत्वाचं. कान दिलेत ना, ऐका ना जरा. आणि 10 वेळा ऐका, 100 वेळा ऐका, जेवढं काही केलेलं आहे रेकॉर्ड आत्ता ऐकता येतात. उषाताई, तुम्ही आत्ता दीदींचा उल्लेख होतोच आहे आणि दीदींच्या नावाने जे आत्ता मुंबईमध्ये पु ल देशपांडे अकादमीमध्ये जी अकादमी आहे, संगीताची अकादमी, तिथे तुम्ही आत्ता ते सगळं काम बघता आहात. तर त्या माध्यमातून आजच्या गायकांना काय सांगाल? काही मुलांना काय झालंय की अजून आमची इन्स्टिट्यूट बांधायची. त्यावेळेला तर आम्हाला म्हणजे सगळी उभारच राहावं लागेल तिथं. पण आता मी त्यांना सांगितलेलं आहे की आता तिथं रिनोव्हेशन चालले, त्यामुळे सुट्ट्या आहेत की तुम्ही गा, दीदीचं एखादं गाणं गा, तुम्हाला जे आवडेल ते. दीदीचं गा, आशाताईचं गा, माझं गा, आणि काय सुमन कल्याणपूरचं कोणाचंही गाणं गा. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे प्लेबॅक सिंगिंगच्या दृष्टीने ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार. वा. आणि मला वाटतं त्या अकादमीच्या माध्यमातून आणखीन तुमचा त्यांना शिकायला मिळेल की असं नाही की फक्त दीदीचीच गाणी गा, कोणाचंही गाणं गा. आणि ते गाणं ती बाई गाशी गाली त्याची नक्कल न करताना दीदीची नक्कल करा तुम्ही, म्हणजे प्रयत्न करा, पण तुम्ही गाणं आपल्याकडनं किती चांगलं होऊ शकतं, शब्द किती क्लिअर व्हायलाच पाहिजे, सूर तर लागलेच पाहिजे, त्याच्याशिवाय तर गाणं होत नाही. नंतर सूर, पहिला ताल, त्याच्यानंतर शब्द, आणि त्याच्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं भावना, या सगळ्या आल्या पाहिजेत. या 5-6 गोष्टी एकत्र आल्या तर गाणं छान होतं. पण आता शब्दांचं तुम्ही म्हणलात, तर शब्दांचं महत्त्व ज्यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं ते म्हणजे शब्दप्रधान गायकीचे प्रणेते पंडित यशवंत देव. आणि देवकाकांच्याकडे मला वाटतं तुम्ही गायलेलं गाणं सुकले बाग. आता मी गायले केळीचे सुकले बाग, असं नाही बाग म्हटलं. यशवंतराव ग इतका जोरात वाईट लागेल गाण्यामध्ये. आम्हाला सांगितलं की शेवटचे शब्द सॉफ्ट करायचे असतात,
असं नाही करायचं की एक सूर लावला टा तर तसं नाही तर टा फेड आउट करायचा. बरोबर. त्यावेळेची स्टाईल होती, आता माहीत नाही, जसंच्या तसं रेकॉर्ड करतो. तर म्हटलं असं बाग नाही म्हणणार मी. मग काय करायचं, जरा सॉफ्ट म्हणा थोडंसं. केळीचे सुकले बाग. अच्छा. बाग आतमध्ये गा. आतमध्ये घ्या. हां, इतकं शब्दांवरती त्यांचं लक्ष असायचं, बापरे बाप. खरं. त्यांच्याकडे गाणं म्हणजे अवघड आहे. गाडीची चाल पण फार छान असायची, खूप छान असायची. पण त्यामुळे शिकायला पण एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे नक्कीच. आम्हाला आमच्या समोरचा म्युझिक डायरेक्टर आमचा गुरु. खरं. प्रत्येक राम कदमनी अनेक गोष्टी शिकवल्या. बरोबर. नौशाद साहेबांकडनं शिकले, थोडं श्रीरामचंद्रांकडनं शिकले. चित्रगुप्तजीने तर मला प्लेबॅक सिंगरच बनवलं. इतकी माझ्याकडनं गाणी घेतली त्यांनी, खूप गाणी गायली. त्यामुळे काय झालं की प्रत्येक गाण्यामध्ये सुधारणा होत गेली. करत. आणि त्यातनं शिकता शिकता एक वेगळं गाणं समृद्ध झालं. आणि ते हिंदीचे फार मोठे, हो एकदम छान हिंदी. बरोबर. मला हिंदीत असं असतं. हिंदीतले सुद्धा उच्चार, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या. पुन्हा तिथे मी मराठी बोलायचे, मी हिंदी बोलायची नाही. अच्छा. नौशाद म्हणायचे ऐसा क्या करती हो, हिंदी में बात करो. नौशाद साहेब मला हिंदी येत नाही बोलायला. अरे सुन के बात करो. अच्छा करे ना. त्यांच्याशी मी असंच बोलले. पण देवकाकांचा उल्लेख झाला तर माझी रेणुका माऊली हे सुद्धा म्हणजे पद जे झालं ते अप्रतिम झालं तुम्ही गायलेलं. त्यावेळेची काही आठवण आहे, कसं आलं ते गाणं? नाही, काय झालं, मी पहिल्यांदा HMV मध्ये एक माझ्या ओळखीचे ग्रस्त होते. त्यांनी सांगितलं की उषा ते आपण अष्टविनायक करूया. बरं. म्हटलं आपण करूया. नंतर काय झालं कळण, ती गोष्ट मागे पडली. वर्ष झालं, 2 वर्ष झालं. तर त्यांच्याकडनं काही नंतर मला परत रिमाइंडर आला नाही. म्हटलं ठीक आहे. मी बाळाला सांगितलं हृदयनाथला की हृदयनाथ मी अष्टविनायक करायला मागते, मला आयडिया फार आवडली. 8 गाणी करायची नाही आरती. तर बाळ बोलला मला वेळ नाही आहे, मी मीरा आणि हे सगळ्या गाण्यांमध्ये अडकलेलो आहे आणि मला परत निराळ्या रस्त्याला नेऊ नको. बरं. का त्याने तुकाराम पण सोडलं ना, करणार नाही म्हणून सांगितलं. बरोबर. मग काय करायचं, तू असं कर, यशवंतरावांकडे जा. अच्छा. त्यांना सांग, ते करतात. वसंतराव बापटांनी गाणी लिहिली आणि छान अप्रतिम झाली. 1-2 अंतरामध्ये संपूर्ण त्याची कहाणी त्यांनी सांगून टाकली. खरं. आणि ती गाणी छान झाली. त्या गाण्यांमधली माझा स्टाईल बघून त्यांनी एक गाणं केलं होतं की मी त्यावेळेला फार हे गात होते ना, लावण्या. बरोबर. किंवा लोकगीतं. तर माझा स्टाईल बघून त्यांनी एक गाणं केलं होतं रांजण गावाला. महागणपती. तुम्ही हसले. म्हटलं यानंतर तुम्ही मुद्दाम हे गाणं केलं. तर ती गाणी चालली आणि अजूनही चालत आहेत. आणि मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण नवरात्रीचे 9 गाणी करूया. अच्छा, म्हणजे अष्टविनायकानंतर नवरात्रीची 9 गाणी. बरं. 9 गाणी करायचे. नवरात्रीच नावच रेकॉर्डचं नाव. गेले परत यशवंतराव तुम्ही नवरात्रीची गाणी करा. तर करतो म्हणून ते गेले वसंतराव बापटांकडे. ते बोलले मी काही असं देवाची गाणी वगैरे लिहित नाही, मी त्या टाईपचा नाही आहे. बरोबर. मी तुमची ओळख आहे चांगली आणि तुम्ही गाताय, मग करून दिला. तुम्ही कोणाकडनं तरी घ्या. मग मला वाटतं बहुतेक शांताबाई, काही ओरिजिनल वगैरे असे त्यांनी. तर माझी रेणुका माऊली गाणं छान होतं. संत विष्णुदासांची रचना आहे. म्हणजे त्याच्यात काही पारंपरिक रचना घेतल्या गेल्या आणि काही नव्याने लिहिल्या गेल्या, असं झालं. पण म्हणजे ते खूप छान आम्हाला तुमच्याकडनं कळलं की अष्टविनायक गीतं झाली आणि त्यानंतर देवीची गाणी झाली. तर मला असं वाटतं की या रेणुका माऊलीच्या आशीर्वादाने आपण आजच्या या गप्पांची पहिल्या भागाची सांगता करूया आणि त्यानंतर दुसऱ्या भागात पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारूया. त्यामुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच सांगायचं आहे की मंगेशकरांकडनं ऐकण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी किस्से आहेत. या गाण्यांच्या गोष्टी आपण उलगडत राहणार आहोत. यानंतर धनश्री आपण रेणुका माऊली ऐकूया आणि या रेणुका माऊलीला साकडं घालूया की मंगेशकर घराण्याने जसं हे गाणं आपल्याला दिलंय तसंच ते गाणं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहू दे, हीच सदिच्छा मनात व्यक्त करूया. धन्यवाद. नमस्कार.